कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वचन द्या आम्हाला, काय बी झालं तरी तुळजाचं आणि सत्यजितरावांचं लग्न होणार। अरे देतोयस ना वचन? उपकाराची परतफेड करायची संधी पाहिजे होती ना तुला। डॅडी, मी तुम्हाला वचन देतो, हे लग्न व्यवस्थित पार पडत। कसली परीक्षा घेतोयस रे माझी? आणि का घेतोयस? काय चुकलं माझं मला तरी कळू दे ना। आणि मी काय चुकीचं वागलो कोणाबरोबर की तू सारखं मला असं अडचणीत टाकतोयस? एकीकडे तुझा मागं लागले सिद्धार्थशी लग्न व्हावं म्हणून, दुसरीकडे डॅडीने वचन घेतलंय। अरे तुझ्यासाठी सिद्धार्थच योग्य आहे, पण तुझं लग्न दुसरीकडे झालं तर डॅडींच्या माणसानं मनाचा विषय। पण सिद्धार्थ तुझ्याला लय आनंदात ठेवल, पण हे लग्न डॅडींच्या मनाप्रमाणे झालं नाही तर त्यांना वाईट वाटेल। म्हणजे दोघांचं बी बरोबर आहे आणि दोघं बी माझ्या जवळची आहेत। तुळजाच्या लग्नाची पत्रिका आहे, लग्नाला यायचंय हा नक्की। माझ्या घरचं पहिलंच लग्न आहे, तू आलास तर मला लई बरं वाटत। नाही, मला काय बी ऐकायचं नाही। अरे तुळजा भाची आहे तुझी, तुझा आशीर्वाद डोक्यावर घेऊनच तिनं सासरी जायला पाहिजे। मी आशीर्वाद देणारा कोण ग? आणि माझा आशीर्वाद लाभत असता तर माझ्या पोरींची लग्न झाली असती का नाही? या घराची अशी अवस्था झाली असती का? मला कमनशिबी आहे ग, कमनशिबी आहे म्हणून कोणा माझी सावलीच पडू देत नाही म्या। दादा, हर सगळेच दिवस काय सारखे नसतात, तुझं बी दिवस बदलतील बघ। याचा शिवर जगते ग, अशा लय वाईट असती, माणसाला जगू बी देत नाही आणि मरू बी देत नाही। या सगळ्यात तुझं चांगलं झालं हे बघून आनंद वाटतो। तुझ्या तरी पदरी सुख पडलं हे बघून एक भाऊ म्हणून बरं वाटतं बघ। श्रीमंती आणि सुख दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दादा। गरजा भागतायत म्हणजे सुख लाभतंय असं नाही। चालन हे शालू, काय झालं? तू तू सुखी नाहीस? दादा, ते आर्या रात्री मंदिरात दिवे लावायला जायचंय ना, तिथं बी ये की तू, मला बरं वाटेल। नाही नको, माणसात यायला नको वाटतं मला। मी ह्या चार भिंतीत अंधारातच बरा आहे माझ्या। दादा, अरे या अंधारातनं या दारूतनं बाहेर पड की आता। तुझी ही अवस्था बघवत नाही मला, असं वाटतंय रोज कणाकणानं संपत चाललायस तू, आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही। तुझ्यासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी दारू सोडशील ना? तुळजानं मोठ्या घरात दिलं असं ऐकलं। खरं तर तुळजा लग्न होऊन याच घरात यावी अशी लय इच्छा होती माझी, पण हे सगळं हसतात एकेकाचे भोग, या घराचे भोग अजून संपले नाही। तसं बी तुझ्या पोरीला हे घर शोभलं नसतं बघ। असं बोलू नकोस दादा। मग कसं बोलू शालन? लहानपणापासून तू माझ्या पोराला चिडवायचीस, तुझ्या पोरीशी त्याचं लगीन लावून देणार म्हणून। तिनं कधी सांगितलं नाही ग, पण तो त्याच आशेवर जगत होता। मला दिसायचं ना, बाप म्हणून समजा दिसायचं मला।
वाटायचं उठावं उठावं आणि तुझ्या घरी यावं, तुझ्याकडे तुझ्या लेकीचा माझ्या पोरासाठी हात मागावा. पण मग नशीब असं पुढे येऊन उभं राहायचं आणि सांगायचं निंबाळकरच्या जोड्यापाशी बी उभी राहायची लायकी नाही तुझी, त्या तोंडानं हात मागणार आहेस. माझी मलाच लाज वाटायची शाला. नमस्कार डॅडी. हा नमस्कार नमस्कार. कशी काय आठवण काढलीत? ते देवळामध्ये 1000 दिवा अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवलाय आम्ही, त्याचं निमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला. 1000 दिवे लावण्याचा कार्यक्रम मोठा दिसतोय. दिवे अर्पण ते कसं पाहिजे? तिथे लग्नाची तयारी सोडून हे काय भलतच? आणि हा अचानक कार्यक्रम हा एवढा मोठा? नाही, आमच्या 2 नंबरच्या बायको नवस बोलला होता, तर नाही फेडला तर जीवाला उगाच धाकधूक लागून राहील. नवरा नवरीच्या भल्यासाठी करायला लागतं. आमच्या होणाऱ्या जावई बापूंची आत्तापासून काळजी घ्यायला नको का? हा बरोबर आहे. येऊ आम्ही कार्यक्रमाला. या ठेवू का? हो. सूर्या, माझ्या लग्नाची पत्रिका बघितलीच असशील ना तू? लग्नाला ये हा. काय झालं, असं का बघतोय? सूर्या, तुलाही माहित आहे मी त्या सत्यजित सोबत नाही खुश राहू शकत. हे लग्न करून सगळे माझा बळीच द्यायला निघाले. सूर्या, तू मला वचन दिलं होतंस रे की तू हे लग्न मोडशील. मला खरंच नाही करायचंय रे त्या सत्यजित सोबत लग्न. मी सिद्धार्थ शिवाय नाही जगू शकत आहे. तुळजा, अगं मला सगळं कळतंय की काय करू तेच कळणं झाले. सिद्धार्थला गावी घेऊन ये. आज संध्याकाळच्या कार्यक्रमात तू प्लीज त्याला घेऊन येशील का तुझ्यासोबत? तो तिथे, मी इथे. इथे माझ्या लग्नाची काय गडबड सुरू आहे हे त्याला काहीच कळत नाहीये. तू त्याला इथे घेऊन आलास तर ऍटलीस्ट तो हे सगळं बघेल तरी, आणि आम्हाला पुढचे निर्णय पण घेता येते. तू इथे नाहीये म्हणून काहीच ठरवता येत नाहीये रे. सूर्या, प्लीज आज संध्याकाळी तू त्याला तुझ्यासोबत घेऊन येशील ना? हॅलो सिद्धार्थ. हा, थँक्यू सूर्या, थँक्यू सो मच. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.